ओम नमः शिवाय. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं. जय मंगलम. जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारि भवजलध तत्वबोधसेतुकरम्. ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगाऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 92 काढा. तर आपण काल पृथ्वीभूताचं पंचीकरण बघितलं कसं झालं ते. जलभूताचं सुद्धा पंचीकरण बघितलेलं आहे. आता आपल्याला तेजाचं पंचीकरण बघायचं आहे. तेजाच्या पंचीकरणाचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. तर मग पृथ्वीनं जेव्हा एक अष्टमांश भाग जलाला दिला तेव्हा काय निर्माण झालं. ओम नमः शिवाय. पटपट बोलायचं ज्यांच्या लक्षात आलंय त्यांना. पृथ्वीने एक अष्टमांश भाग जलाला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं. ओम नमः शिवाय. हां बोला की. निर्माण झालं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पृथ्वीने जेव्हा आपला एक अष्टमांश भाग जलाला दिला तेव्हा शोणित उत्पन्न झालं. पृथ्वीनं आपला एक अष्टमांश भाग तेजाला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं. आलस्य. ओम नमः शिवाय. पृथ्वीनं एक अष्टमांश भाग वायूला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं. मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. संकोचन निर्माण झालं. पृथ्वीनं ओम नमः संकोचन निर्माण झालं. हो आला ऐकू. बंद करा आवाज यायला टीव्हीचा. ओम नमः शिवाय. संकोचन निर्माण झालं. ओम नमः शिवाय. ऐकलं ताई. बंद करा. म्यूट करा. हो. जलानं एक अष्टमांश भाग जेव्हा पृथ्वीला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं. सुनंदाताई पाटील बोला. जलानं एक अष्टमांश भाग पृथ्वीला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं. मीनाताई बोला. जलानं आपला एक अष्टमांश भाग पृथ्वीला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं. मांस उत्पन्न झालं. जलानं जेव्हा आपला एक अष्टमांश भाग तेजाला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं. आपल्याला कशामध्ये काय मिसळल्यावर काय उत्पन्न झालं ही बघायचंय. तेजाला दिला तेव्हा कांती उत्पन्न झालं.
जलानं आपला एक अष्टमांश भाग वायूला दिला तेव्हा चलन. जलानं आपला एक अष्टमांश भाग आकाशाला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं? उदार आकाश. उदर आकाश उत्पन्न झालं. कशात काय मिक्स झाल्यावर काय उत्पन्न झालं ह्याचाच आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आता आपल्याला तेजाचं बघायचं आहे. तर तेजाचं कोण वाचते? ताई तुमच्यापाशी बाळ असलं मी ना ताई तर मग राहू द्या, आवाज यायला बरं का मध्ये, नाहीतर वाचा मग. ओम नमः शिवाय. तेजाचं वाचा. तेजाचा मुख्य अर्धा भाग सुद्धा आहे, कारण ही चाललंय आपलं. तुमच्या चॅनलला तेजाचा मुख्य अर्धा भाग सुद्धा आहे, कारण उदरात अग्नी प्रबळ झाल्याने सुद्धा लागते. बाकीच्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले. त्याचे नावे: 1 नाडी, 2 मूत्र, 3 उत्क्रमण आणि 4 हृदयाकाश. हे पृथ्वी आदी करून बाकीच्या 4 भूतात कसे मिळाले ते सांगते. 1 नाडी. तिच्या योगाने ज्वर परीक्षा होते, यासाठी ही तेजाचा भाग आहे, पण ही पृथ्वीच्या तत्वाशी मिसळून गेल्यामुळे तिला पृथ्वीचे तत्व म्हणतात. नंबर 2 मूत्र. उष्ण असते म्हणून तेजाचा भाग आहे, पण जलाच्या तत्वाशी हे मिसळल्यामुळे याला जलाचे तत्व म्हणतात. नंबर 3 उत्क्रमण. यात अग्नीच्या गतीप्रमाणे ऊर्ध्वगती असते, म्हणून उत्क्रमण हे तेजाचा भाग आहे, पण हे वायूच्या तत्वाशी मिसळले म्हणून याला वायूचे तत्व म्हणतात. हृदयाकाश. सदा सर्वदा हृदयात उष्णता असते, यावरून तेजाचा भाग आहे, पण हे आकाशाच्या तत्वाशी मिसळल्यामुळे याला आकाशाचे तत्व म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता तेजभूताचं पंचीकरण कसं झालं? तेज म्हणजे अग्नी. अग्नीला तेज असं म्हटलेलं आहे. तर तेजाचा मुख्य अर्धा भाग शुद्धा. शुद्धा म्हणजे भूक लागणे. तेजाचा अर्धा भाग शुद्धा आहे, कारण उदरामध्ये अग्नी प्रबळ झाल्याने. जठर अग्नी उदरामध्ये असतो, पोटामध्ये असतो, आणि तो जठर अग्नी जेव्हा प्रबळ होतो तेव्हा आपल्याला भूक लागते. प्रबळ झाल्याने शुद्धा लागते. बाकीच्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले. आता तेजाचा मुख्य भाग कोणता? येले का लक्षात? तेजाचा मुख्य भाग कोणता? ओम नमः शिवाय. हात करा ज्याला सांगायचे त्याने. तेजाचा मुख्य भाग शुद्धा. शुद्धा म्हणजे भूक लागणे. मग तेजानं अर्धा भाग स्वतःकडं ठेवून घेतला आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 समांतर भाग केले आणि ते बाकीच्या 4 भूतांना दिले. तर ते कोणते? काय तयार झालं? बाकीच्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले. त्याची नावे: नाडी, मूत्र, उत्क्रमण, हृदयाकाश. ही पृथ्वी आदी करून बाकीच्या 4 भूतांना कसे मिळाले ते सांगतो. नाडी. आता नाडी ही जिच्या योगाने ज्वर परीक्षण होते, त्यामुळे ही तेजाचा भाग आहे व पृथ्वीच्या तत्वाशी मिसळून गेल्यामुळे हिला पृथ्वीचे तत्व असे म्हणतात. तेजानं आपला एक अष्टमांश भाग जेव्हा पृथ्वी तत्वाला दिला, पृथ्वीभूताला दिला, तेव्हा नाडी उत्पन्न झाली. ही नाडी गरम असते बघा, गरम असते नाडी, म्हणून ही तर तेजाचं तत्व आहे.
आणि पृथ्वीची मिसळल्यामुळे ह्याला पृथ्वीच्या तत्वामध्ये ह्याची गणना केलेली आहे. नाडी ही पृथ्वीचं तत्वच असं म्हटलेलं आहे. का तसं म्हटलं तर तेजानं एक अष्टमांश भाग पृथ्वीला दिला म्हणून ती नाडी तिथं उत्पन्न झाली आणि ही पृथ्वीच्या भागामध्ये गणना झाली. आता मूत्र उष्ण असते म्हणून तेजाचा भाग आहे. तेज म्हणजे अग्नी, अग्नीमध्ये उष्णता असते आणि जेव्हा तेजानं आपला एक अष्टमांश भाग जलाला दिला, जलभूताला दिला, तेव्हा मूत्र उत्पन्न झालं. म्हणून तेजाचं जे गुण आहे उष्णता, मूत्र उष्ण असतं आणि जलाचा गुण मूत्र द्रवीभूत असतं, पातळ असतं. ही तर दोन्हीचेही गुण आलेले आहेत. तेजानं आपला एक अष्टमांश भाग जलाला दिल्यामुळं मूत्र उत्पन्न झालं. तिसरं उत्क्रमण. यात अग्नीच्या गतीप्रमाणे ऊर्ध्व गती असते म्हणून उत्क्रमण हे तेजाचा भाग आहे. पण वायूच्या तत्वाशी मिसळे म्हणून याला वायूचे तत्व असे म्हणतात. उत्क्रमण म्हणजे वरी जाणं. अग्नी जर लागला तर अग्नीचा जाळ कुठं जातो? वरी जातो, ऊर्ध्व गतीनं जातो. अग्नी जर पेटला तर अग्नीचा उत्क्रमण म्हणजे वरी जातो. हे अग्नीच्या गतीप्रमाणेच ऊर्ध्व गती असते. म्हणून उत्क्रमण हे तेजाचा भाग आहे, पण वायूच्या तत्वाशी मिसळल्या म्हणून त्याला वायूचे तत्व असे म्हणतात. ही वायूमध्ये मिसळला म्हणून ह्याला वायूचं तत्व नाव दिलेलं आहे. खरं तर हा तेजाचा भाग आहे उत्क्रमण. तेजानं आपला एक अष्टमांश भाग जेव्हा वायूला दिला तेव्हा उत्क्रमण उत्पन्न झालं. ओम नमः शिवाय. येले का लक्षात? नाडी कसं उत्पन्न झालं सांगा बरं, कोणाच्या लक्षात आलं तर. कसं उत्पन्न झालं नाडी? ओम नमः शिवाय. जयश्रीताई आले का लक्षात? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. थोडस कळालंय पण सांगता येईना बघा. ओम नमः शिवाय ताई. नाडी हिच्या योगाने ज्वर परीक्षण होतं. नाडी गरम असते बघा, आपला अंग नाडी नाडी तपासतात डॉक्टर, तेव्हा ती नाडी गरम असते म्हणून तो तेजाचा भाग आहे. आणि पृथ्वीला दिल्यामुळं ती पृथ्वीचा म्हणतात. नाही, ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये आहे ते सगळं. उत्क्रमण. मूत्र कळालं का? मूत्र तर सोपं आहे, उष्ण असतं म्हणून तेजाचा भाग आहे, पण जलाच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे याला जलाचे तत्व असे म्हणतात. उष्ण असतंय मूत्र म्हणून उष्णता ही कुणाचा भाग, कुणाचा गुण आहे, गुणधर्म आहे? अग्नीचा म्हणजे तेजाचा. उष्णता अग्नीचा गुण आहे. हां. आणि द्रवीभूत ही कशाचा गुण आहे? जलाचा. मूत्र कसं असतं? द्रवीभूत असतं. म्हणून अग्नीनं जलाला आपला एक अष्टमांश भाग दिलाय, तेव्हा काय उत्पन्न झालं? मूत्र. ही कशात काय मिक्स झाल्यावर काय उत्पन्न झालं एवढंच लक्षात ठेवा. आता हृदय आकाश. सदा सर्वदा हृदयात उष्णता असते, यावरून तेजाचा भाग आहे. हृदयात जर थंड पडलं तर माणूस राहिलेला नसतो, तो त्याचा जीव निघून गेलेला असतो. म्हणून हृदय आकाश जे आहे, सदा सर्वदा हृदयात उष्णता असते, यावरून तेजाचा भाग आहे. पण आकाशाच्या तत्वाशी मिसळल्यामुळे याला आकाशाचे तत्व असे म्हणतात. हृदयामध्ये उष्णता ही तेजाचा भाग आहे. हृदयामध्ये पोकळी असते, ती आकाशाचा भाग आहे. आकाश श्वासोच्छ्वास चालतो बघा, ती पोकळी असते आणि त्याच्यामुळे ते आकाशाचा भाग आहे. आता एकदा पूर्ण घेऊ आपण, त्याच्यानंतर आपण थोडे प्रश्न उत्तर घेऊ.
वायूचा स्वतःचा अर्धा भाग म्हणजे धावण. धावणं म्हणजे पळणे. वायूचा स्वतःचा अर्धा भाग धावण आहे. कारण वायूप्रमाणे वेगाने धावणे होते. वारं कसं असतं? एका ठिकाणी थांबतं का वारं? वारं सारखं धावत राहतं, हवा हलत राहते. म्हणून आणि आपण पळालो तर कसं हवेसारखं पळतो, काय वाऱ्यासारखं पळायला असं म्हणतो आपण. म्हणून धावण हा वायूचा भाग आहे. वायूप्रमाणे वेगाने धावणे होते. बाकी राहिलेल्या वायूच्या अर्ध्या भागाने 4 भाग झाले. ते असे: त्वचा, श्वेत, घाम, कंठ, आकाश. ही पृथ्वी आदी करून बाकीच्या 4 भूताशी कसे मिसळले ते सांगतो. ओम नमः शिवाय. आता उत्क्रमण जे आहे, उत्क्रमणचं आलं का लक्षात? उत्क्रमण म्हणजे अग्नीची गतीसारखं, अग्नीच्या गतीप्रमाणे ऊर्ध्व गती असते, म्हणून उत्क्रमण हे तेजाचा भाग आहे. उत्क्रमण म्हणजे वरी जाणं. मग अग्नी पेटल्यानंतर आडवा इकडं तिकडं जात नाही, तर तो वरीच जातो. जाळ जर लागला तर वरी जातो, म्हणून तो अग्नीचा भाग आहे. पण वायूमध्ये मिसळल्यामुळं त्याला वायूचं असं म्हणतात. ओम नमः शिवाय. हृदय आकाशाचं सांगा. नंदा काकी जमते का सांगाय? आलं का लक्षात थोडं तरी? हृदय आकाश. ओम नमः शिवाय. हृदय आकाश. सदाच हृदयात उष्णता असते, यावरून तो तेजाचा भाग झाला. आणि ही आकाश तत्वाशी मिळते तर का? तर आपल्या हृदयामध्ये पण पोकळी असते ना, त्यामुळे हे आकाशाचे तत्व झाले. त्याला आकाशाचे तत्व म्हणतात. बरोबर सांगितलं. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. असंच आहे हे. आता उत्क्रमण, उत्क्रमण ह्या अग्नीच्या गतीप्रमाणे, अग्नीच्या गतीप्रमाणे ऊर्ध्व गती असते. उत्क्रमण म्हणजे वरी जाणं. म्हणून हे तेजाचा भाग आहे, पण ते वायूच्या तत्वाशी मिसळल्यामुळे वायूचं असं म्हटलेलं आहे. आपण कोष्टक बघितलेलं आहे. कोष्टकामधलं उत्क्रमण कुठं दिलं आहे? तर वायूच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे उत्क्रमण. आता कोष्टक वाचून दाखवा. ओम नमः शिवाय. पृथ्वीचा अर्धा भाग कोणता? पृथ्वीचा अर्धा भाग कोणता? ओम नमः शिवाय. पृथ्वीचा अर्धा भाग पृथ्वी आहे. हात करावरी. पृथ्वीचा अर्धा भाग अस्ती. जलाचा अर्धा भाग कोणता? मीनाताई बोला. हात वरी केलं त्यांना विचारते मी, मधीच बोलू नका कोणी. जलाचा अर्धा भाग शोणी आहे. ओम नमः शिवाय. आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे जेव्हा 4 भाग केले तेव्हा कुणाकुणाला दिले हो? कुणाकुणाला दिले ते? जलानं स्वतःकडं अर्धा भाग ठेवून घेतला. आणि राहिलेले जे अर्ध्या भागाचे 4 हिस्से केलेले होते ते कोणत्या कोणत्या भूताला दिले? तेजाला, वायूला आणि आकाशाला आणि पृथ्वी. तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी. तर आता तेजाचा अर्धा भाग कोणता? मंगेताई बोला. मंगेताई. ओम नमः शिवाय. तेजाचा अर्धा भाग सुद्धा आहे. मग तेजानं अर्धा भाग स्वतःकडे ठेवून घेतला. तेजानं अर्धा भाग स्वतःकडे ठेवून घेतला आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे जे 4 हिस्से केले ते कुणाकुणाला दिले? कोणत्या भूताला दिले? ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. तुमचा एकटीचाच हातवरी दिसायला. बोला. कोणत्या भूताला दिले म्हणालात ना? तेजानं अर्धा भाग स्वतःकडे ठेवून घेतला
मंगलताई म्यूट करा, म्यूट करा, मंगलताई म्यूट करा. जल, वायू आणि आकाश यांना दिला. ओम नमः शिवाय. जी भूत आहे ना ती सोडून द्यायचं आणि बाकीच्या भूताचे नावं सांगायचे, कारण त्यानं स्वतःकडे अर्धा भाग ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामुळं बाकीच्या भूताला एक अष्टमांश एकाष्टमांश भाग दिला. आणि आकाशानं स्वतः आकाशाचा कोणता भाग आहे तुम्हाला खुणा करायला सांगितले होते बघा. जयश्रीताई बोला, जयश्रीताई बोला, हात वरी करा. ओम नमः शिवाय. आकाशाचा मुख्य भाग शिर आकाश आहे. आणि अर्ध्या भागाचे जे 4 हिस्से केले ते कोणाकोणाला दिले? पृथ्वीला, जलाला, तेजाला आणि वायूला, या चौघांना दिले 4 भाग. 4 भाग जे केलेले होते ते ह्या चौघांना दिले आणि स्वतःकडे ठेवून घेतला. अशा प्रकारे याचं पंचीकरण होत आहे. आता आपल्याला वायूचं पंचीकरण बघायचंय. वायूचं पंचीकरण कसं झालं वाचत आहे. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. वायूचा स्वतःचा अर्धा भाग धावन आहे, कारण वायूप्रमाणे वेगाने धावणे होते. बाकी राहिलेल्या वायूच्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले. ते असे: 1 त्वचा, 2 श्वेत, 3 तृषा, 4 कंठाकाश. हे पृथ्वी आधी करून बाकीच्या 4 भूताशी कसे मिळाले ते सांगतो. नंबर 1 त्वचा. तुझ्या योगाने स्पर्श होतो म्हणून त्वचा वायूचा भाग आहे, पण ही पृथ्वीच्या तत्वाशी मिसळल्यामुळे तिला पृथ्वीचे तत्व म्हणतात. श्वेत म्हणजे घाम. एकसारखा चालत असलेला श्वासोश्वास रूप वायूनेच उत्पन्न होतो आणि वायूनेच सुटतो म्हणून वायूचा भाग आहे, पण हा जलाच्या तत्वाशी मिसळल्यामुळे याला जलाचे तत्व म्हणतात. नंबर 3 तृषा. वायूच्या योगाने शोषण होऊन किंवा कोरडं पडून उत्पन्न होते, यासाठी वायूचा भाग आहे, पण ही तेजाच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे तिला तेजाचे तत्व म्हणतात. नंबर 4 कटाकाश. वायूचे जाण्या येण्याचे ठिकाण आहे म्हणून वायूचा भाग आहे. हे आकाशाच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे त्याला आकाशाचे तत्व म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. स्वतःचा वायूनं काय केलं, स्वतःचा अर्धा भाग जो आहे वायूनं 2 भाग केले समांतर वायूचे आणि अर्धा भाग स्वतःकडे ठेवून घेतला आणि अर्ध्या भागाचे 4 हिस्से 4 भूतांना दिले. आपण बघितलं आत्ताच. मग वायूचा जो मुख्य भाग आहे धावन, ही धावनच मुख्य भाग का आहे वायूचा, तर धावणे वायूप्रमाणे आहे. वायूसारखा पळत राहतो, तसंच धावणे वायूप्रमाणे असल्यामुळं धावन हा वायूचा मुख्य भाग आहे. कारण वायूप्रमाणे वेगाने धावणे होते. वायू किती वेगानं पळतो, वायूचा जसा वेग असतो तसा चलण्यापेक्षा धावण्याचा वेग हा जास्त असतो. राहिलेल्या वायूच्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले ते असे: त्वचा, श्वेत, तृषा, कंठाकाश. कटाकाश नाही बरं का, कंठाकाश. कट्याकाश वेगळं कमरामध्ये असतं आणि कंठाकाश म्हणजे कंठामध्ये असतं. कंठाकाश हे पृथ्वी आदी करून बाकीच्या 4 भूताशी कसे मिळाले ते सांगतो. आता त्वचा, हिच्या योगाने स्पर्श होतो म्हणून त्वचा वायूचा भाग आहे. वायूमुळेच स्पर्श होतो बघा. आपल्याला थंडी वाजायली त्वचाला कसे कळते, हवेमुळेच कळते, वायूमुळेच कळते. गरमी होऊ लागली हे सुद्धा हवेमधल्या कणामुळेच आपल्याला हवेमुळेच कळतं, लक्षात येतं. म्हणून हिच्या योगाने स्पर्श होतो.
त्वचेला वायूमुळं स्पर्श होतो, थंडी गरमीही जाणवते. म्हणून त्वचा वायूचा भाग आहे. पण खरं तर वायूचा भाग आहे त्वचा, पण पृथ्वीच्या तत्वाशी मिसळल्यामुळे तिला पृथ्वीचे तत्व म्हणतात. आपण जी कोष्टक आहे ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे तो पृथ्वी तत्वाचा सांगितला बघा, त्वचा भाग. तर त्वचा ही पृथ्वी तत्वाची का सांगितली त्याचं कारण इथं आपल्याला सांगितलेलं आहे. खरं तर तो वायूचा भाग आहे. वायूमुळंच स्पर्श होतो, थंडी वाजते, उष्णता होते, परंतु पृथ्वीच्या तत्वात मिसळल्यामुळे त्याला पृथ्वीच्या तत्वामध्ये त्याची गणना झालेली आहे. स्वेद, स्वेद म्हणजे घाम. आता ही घाम जो आहे तो एकसारखा आपण पटपट पटपट जर चाललं तर घाम येतो बघा. चलत असलेल्या श्वासोच्छवास वायूच्या उत्पन्न होतो. पटपट जर चाललं तर घाम कशानं येतो? चलण्यानं येत नाही, तर श्वासोच्छवासाची गती वाढते आणि श्वास म्हणजेच वायू आहे. आणि जेव्हा श्वासाची गती वाढते तेव्हाच घाम येतो. श्वासोच्छवास वायूचं उत्पन्न होतो आणि श्वास जो आहे तो वायूच आहे आणि ती गतिमान झाल्यामुळं वायूचे आणि ती गतिमान होऊन घाम तर येतो, पण घाम सुकतो सुद्धा कशानं? वायूमुळंच सुकतो. आपण पटपट चाललो, श्वासोच्छवास आपला जलद गतीनं होऊ लागला तेव्हा आपल्याला घाम आला आणि आपण शांत कुठंतरी थांबलो तेव्हा घाम आपोआपच सुकून गेला. तर घाम आला सुद्धा कशामुळं? कशामुळं आला घाम? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वायूमुळे आला घाम. श्वासोच्छवास वाढला आपला, चालायला की बघा तुम्ही दम लागल्यासारखा होतो आणि त्याच्यामुळं घाम येतो. आणि सुकतो कशानं? सुकतो कशानं घाम? आपण जर पुसला ना, वायूमुळे सुकतो. म्हणून वायूचा भाग आहे. खरं तर तो वायूचा भाग आहे, वायूमुळेच येतो. श्वासोच्छवास सुद्धा वायूच आहे, प्राणवायूच आहे तो. आणि त्याच्यामुळं त्याची गती वाढल्यामुळं घाम येतो आणि ते आपण थांबलो एका ठिकाणी की वायूमुळंच सुकला जातो. म्हणून हा वायूचा भाग आहे, पण जलाच्या तत्वाशी मिसळल्यामुळे याला जलाचे तत्व असे म्हणतात. कोष्टकामध्ये त्याला जलाचा भाग सांगितलेला आहे. स्वेद हा जलाचा भाग सांगितला बघा. मग जलाचा भाग का सांगितला हे सांगू लागलेले आहेत. जलतत्वामध्ये मिसळल्यामुळे त्याला जलाचा भाग असे म्हणतात. आणि घाम पातळच असतो जलासारखा, म्हणून हा जलतत्वाचा आहे. तृषा, वायूच्या योगाने शोषण होऊन किंवा कोरडं पडून उत्पन्न होते, यासाठी वायूचा भाग आहे. पण तेजाच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे हिला तेजाचे तत्व असे म्हणतात. तृषा म्हणजे तहान लागणे. आता जास्त आपण पटपट चला, श्वास जर जोरात चालू लागला तर घसा कोरडा पडतो आणि लवकर तहान लागते. प्राणवायूची गती जर वाढली, आपल्या श्वासाची गती वाढली तर आपण थोडं पळलो, पटपट चाललो तर तहान लागते बघा. कारण घसा सुकतो. आणि हे का सुकतो? तर वायूमुळेच सुकतो. म्हणून यासाठी वायूचा भाग येतो. तृषा हा कशाचा आहे? वायूचा आहे. पण तेजाच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे तिला तेजाचे तत्व असे म्हणतात. तेजाबरोबर मिसळला, अग्नीबरोबर मिसळला, म्हणून कोष्टकामध्ये तृषा कशाची सांगितली? कोष्टकामध्ये ओम नमः शिवाय. तृषा तेजाची सांगितलेली आहे. तेजाच्या तत्वामध्ये त्याची गणना झालेली आहे. कंठाकाश वायूचे जाण्या येण्याचे ठिकाणच आहे, म्हणून वायूचा भाग आहे. वायूचे तत्व आपण बघत आहोत.
कंठ जे आहे आपला, कंठातूनच अखंड प्राणवायू सुरू असतो बघा. श्वास घेणं सोडणं, घेणं सोडणं. 21,600 वेळा आपला श्वास एका दिवसामध्ये 21,600 वेळा श्वासोच्छवास चालतो. हा वायूचं जाणे येण्याचं ठिकाणच आहे कंठाकाश, म्हणून हा वायूचा भाग आहे. पण आकाशाच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे याला आकाशाचे तत्व असे म्हणतात. आता आकाशाचं बघायचं, पण आधी आपण काय करू, त्वचा. ही त्वचा जी आहे ती कुणाचं तत्व आहे? ओम नमः शिवाय. कोण्या भूताचं तत्व आहे? कोष्टक समोर ठेवा. पृथ्वी भूताचं तत्व आहे त्वचा. मग ही खरं कोणाचं तत्व आहे? ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा कोष्टकामध्ये, वायूचं तत्व आहे. ती वायूचं तत्व आहे, परंतु पृथ्वीभूताशी मिक्स झाल्यामुळे त्याला पृथ्वीचं असं म्हटलेलं आहे. स्वेद. स्वेद कुणाचं तत्व आहे? ओम नमः शिवाय. बुरांडे ताई बोला. स्वेद जलाचं तत्व आहे. मग कोणत्या भूताबरोबर मिसळलं ते तेव्हा स्वेद झालं? कुणाबरोबर मिक्स झालं तेव्हा स्वेद झालं? पृथ्वी बरोबर मिसळलं. स्वेद. मंगेताई बोला. आवाज येतो का माझा? मंगेताई बोला. हो. वायूमध्ये मिसळल्यामुळं येईलाय आवाज, येतोय आवाज. स्वेद म्हणजे घाम. घाम पातळ असतो ना. तृषा. आता तृषा जी आहे ती वायूच्या योगाने शोषण होते किंवा कोरडं पडते, उत्पन्न झाली, यासाठी वायूचा भाग आहे. पण ती तेजाबरोबर मिसळल्यामुळे तिला तेजाचे तत्व असे म्हणतात. कशाचा भाग आहे स्वेद? तृषा. तृषा कशाचा भाग आहे सांगा? सोप आहे तृषाचा. बोला मीनाताई. ओम नमस्कार. कृष्णा वायूचा भाग आहे. हात वरी करा ताई, हात वरी करा म्हणजे गोंधळ होत नाही. वायू. वायू. हा, वायूच्या योगाने आणि वायूच्या योगाने मिसळल्यामुळे भाग झाला. बरोबर. ओम नमः शिवाय. लक्षात येईल, थोडं थोडं लक्षात. तेजाचे तत्व म्हणतात. खरं तर वायूचा भाग आहे तो, पण तेजभूताशी मिसळल्यामुळे तो तेजाचा झाला. कंठ आकाश. कंठ आकाश. हातवरी करा. कंठ आकाश मुळात कुणाचा भाग आहे? बोला बरांडे ताई. बरांडे ताई बोला. आकाशाचा भाग आहे. आकाशाचा आणि आकाशातच कंठ आकाश. तत्वाबरोबर मिसळल्यामुळे त्याचे आकाशाचे तत्व असे म्हणतात. वायूचा भाग आहे, पण आकाश तत्वाबरोबर तो मिसळला म्हणून त्याला आकाशाच्या तत्वामध्ये त्याची गणना झालेली आहे. ही गोष्ट क्रमांक 2 जी आहे ना, ती जरा लक्ष देऊन वाचलं का नाही सगळं लक्षात येतं बघा. तुम्ही खुणा करून घेतल्या का अर्धा भाग स्वतःचा कोणत्या कोणत्या भूताचा आहे त्याच्या खुणा करायला सांगितल्या होत्या. सर्वांनी घेतल्या का खुणा करून? मग अर्धा भाग जर बाजूला काढला तर बाकीचे 4 भूताचं लक्षात येतं आणि पुढचं पण पुन्हा लक्षात येतं. आकाशाचा स्वतःचा मुख्य अर्धा भाग शीर आकाश आहे. वाचत आहे आकाशाचं.
ओम ओम नमः शिवाय. हं. आकाशाचा स्वतःचा मुख्य अर्धा भाग शीर आकाश आहे. कारण डोक्यात जी पोकळी आहे ती आकाश रूप आहे. याच्या बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले ते असे: 1 रोम, 2 लाला, 3 निद्रा आणि 4 प्रसरण. ही पृथ्वी आधी काढून भूताशी कसे मिसळले ते सांगतो. 1 रोम, कापल्याने दुःख होत नाही म्हणून आकाशाचा भाग आहे, पण हा पृथ्वीच्या तत्वाबरोबर मिळाल्यामुळे याला पृथ्वीचे तत्व म्हणतात. लाला, सूर आकाशातून खाली येते म्हणून आकाशाचा भाग आहे, पण ही जलाच्या तत्वाबरोबर मिळाल्यामुळे हिला जलाचे तत्व म्हणतात. निद्रा, शून्य स्वभाव असल्यामुळे आकाशाचा भाग आहे, पण ही तेजाच्या तत्वाबरोबर मिळाली म्हणून हिला तेजाचे तत्व म्हणतात. प्रसरण, नंबर 4 प्रसरण. यात व्यापकता असते म्हणून प्रसरण आकाशाचा भाग आहे, पण वायूच्या तत्वाबरोबर हे मिळाल्याने व वायूमुळे शरीर नष्ट होत असल्यामुळे याला वायूचे तत्व म्हणतात. ओम नमः शिवाय. या रीतीने ओम नमः ओम शिवाय. नमः. आता आकाशभूताचं पंचीकरण कसं झालं हे आपण बघणार आहोत. तर आकाशाचा स्वतःचा अर्धा भाग क्षीर आकाश आहे. क्षीर आकाश या आकाशाचा मुख्य भाग सांगितला. कारण डोक्याची पोकळी आहे ती आकाशरूप आहे. डोक्यामधली पोकळी आकाशासारखी आहे आणि त्याच्या बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले. आकाशभूतानं काय केलं? ओम नमः शिवाय. म्यूट करा काकी, म्यूट करा, पटकन म्यूट करायचं बोललं की. आकाशभूतानं स्वतःचे जी 2 भाग झाले त्याचे आणि स्वतःचा अर्धा भाग जो आहे तो स्वतःकडं ठेवून घेतला. मग आकाशभूताचं मुख्य भाग कोणता आहे? कोणता आहे मुख्य भाग? ओम नमः शिवाय. शिर आकाश. ओम नमः शिवाय. क्षीर आकाश हा आकाशाचा मुख्य भाग आहे. मग आकाशभूतानं ह्या क्षीर आकाश जो मुख्य भाग आहे तो अर्धा भाग स्वतःकडं ठेवून घेतला आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग केले. जेव्हा 4 भाग केले तेव्हा काय उत्पन्न झालं? 1 रोम उत्पन्न झालं, लाला, निद्रा आणि प्रसरण. ही पृथ्वी आदी करून भूताशी कसे मिसळले ते सांगतो. तर रोम कसं उत्पन्न झालं? रोम म्हणजे अंगावरचे केस. बघा, आकाशामध्ये आपण आकाशाला जर तलवारीनं मारलं तर आकाशाला लागतं का हो? ओम नमः शिवाय. तलवार मारली आकाशामध्ये तर आकाशाला जखम होते का? नाही. होत नाही जखम. नाही. ओम नमः शिवाय. आकाशाला जखमही होत नाही, त्याला लागत सुद्धा नाही. तसंच आपले केस जर कापले आपण न उपटता, बरं का, कापले वरच्यावरी तर त्रास होत नाही. होतो का त्रास? वरच्यावरी केस कापल्यानंतर त्रास होत नाही. जसं आकाशाला कापल्यावर त्रास होत नाही तसं आपले रोमसुद्धा कापल्यावर त्रास होत नाही. उपटल्यावर त्रास होतो पण कापल्यावर नाही होत त्रास. कापले तर दुःख होत नाही. म्हणून आकाशासारखाच रोमामध्ये सुद्धा गुण आहे आकाशाचा. म्हणूनच हा आकाशाचा भाग आहे. पण हा पृथ्वी तत्वावर बरोबर मिसळल्यामुळे याला पृथ्वीचे तत्व असे म्हणतात. पृथ्वी तत्वाबरोबर मिसळला हा एक अष्टमांश भाग पृथ्वी तत्वाला दिल्यामुळं ह्याला कुणाचं तत्व म्हणतात? रोम कुणाचं तत्व आहे? ओम नमः शिवाय. ओम नमः रोम ही पृथ्वीचं तत्व आहे. खरं तर ते आकाशाचं आहे, पण पृथ्वी भूताबरोबर मिसळलं म्हणून जयश्रीताई म्यूट करा. पृथ्वी भूताबरोबर मिसळलं म्हणून त्याला पृथ्वीचं तत्व असं म्हणतात. लाला
लाला म्हणजे लाळ. लाळ जी असते ती शिर आकाशातून खाली येते, म्हणून आकाशाचा भाग आहे. शिर आकाश आपल्या मुखामध्ये वरचा जो भाग असतो टाळूचा, तिथून लाळ खाली येते. ही लाळ शिर आकाशातच उत्पन्न होते, तिथूनच खाली येते. म्हणून लाळ हा खरं तर आकाशाचा भाग आहे, परंतु तो जलतत्वाबरोबर मिसळल्यामुळे हिला कुणाचं तत्व म्हणतात? लाळेला. लाळ कुणाचं तत्व आहे? ओम नमः शिवाय. जलाचं तत्व आहे. ओम नमः शिवाय. जलाबरोबर मिसळला. जलाचं. एक अष्टमांश भाग जलाला दिला आणि जलाबरोबर मिसळल्यामुळं त्याला जलाच्या तत्वामध्ये त्याची गणना केली जाते. निद्रा. निद्रा सुद्धा शून्य स्वभाव असल्यामुळे आकाशाचा भाग आहे, पण ते तेजाच्या तत्वाबरोबर मिसळली म्हणून हिला तेजाची तत्व असे म्हणतात. निद्रा. आकाश जसं शून्य आहे बघा, आकाशाचा गुण शून्य आहे, तसंच झोपेमध्ये आपल्याला काहीतरी कळतं का हो, आपण शून्य होतो. म्हणून काही होऊ द्या, झोपेमध्ये आपल्या अंगावर साप जाऊ द्या, आपल्याला कळत नाही. कुणी आलं गेलं काहीच नाही, सगळे इंद्रिय अज्ञानामध्ये लीन झालेले असतात. शून्य झालेलं असतो आपण, काहीच हालचाल नाही, काहीच नाही. जसं आकाश शून्य आहे, तसंच निद्रा अवस्थेमध्ये आपलं शरीर शून्य होतं, म्हणून निद्रा हा आकाशाचा भाग आहे. पण तेजाच्या तत्वाबरोबर मिळालं म्हणून तिला तेजाचं तत्व असं म्हणतात. प्रसरण. यात व्यापकता असते, म्हणून प्रसरण आकाशाचा भाग आहे. आकाश कुठं आहे हो? कुठं नाही आणि कुठं आहे आकाश? ओम नमः शिवाय. कुठं कुठं आहे आकाश? सगळीकडेच आहे. व्यापक आहे आकाश, सगळीकडं आकाश आहे. सर्व व्यापक आहे. मग इथं तसं सांगितलं बघा, यात व्यापकता आहे. मग प्रसरण सुद्धा जर पांगतं बघा, व्यापकता त्याच्यामध्ये सुद्धा आहे. आकाश जसं सगळीकडं पांगलेलं आहे, सगळीकडं व्यापक आहे, तर प्रसरण म्हणजे पसरणी ही सुद्धा आकाशाचाच गुण आहे. पाणी जर टाकलं तर किती पसरतो? जर राहतं का एका जागेवर पाणी? थांबत नाही. म्हणून व्यापकता आहे, म्हणून प्रसरण आकाशाचा भाग आहे. पण वायूच्या तत्वाबरोबर ते मिसळल्यामुळे वायूमुळे शरीर लट्ट होतं, त्यामुळे याला वायूचे तत्व असे म्हणतात. आपलं शरीर वायूमुळेच लट्ट होतं असं म्हणू लागलेले आहेत. आणि पसरणे, जसा प्रसरण हा आकाशासारखाच, आकाश जसं सगळीकडं व्यापक आहे तसं प्रसरणसुद्धा व्यापक आहे. म्हणून हा खरं तर कुणाचा भाग आहे? आकाशाचा. परंतु कुणाचा इथं दिलेला आहे? ह्याच्यामध्ये कोष्टकामध्ये कुणाचा सांगितला प्रसरण भाग? वायूचा सांगितलेला आहे. तर आता पृथ्वीचे तत्व कोणते? ओम नमः शिवाय. बोला. पृथ्वीचे तत्व कोणते आहेत? ही वरी जी दिलेले त्या भूताचे तत्व उभे वाचले तर ते तत्व पृथ्वीचे आहेत. ओम नमः शिवाय. जलभूताचे तत्व कोणते? सुनंदाताई बोला. जलभूताचे तत्व कोणते? सुनंदाताई पाटील बोला. शुक्र, मूत्र, श्वेत, लाला. मग या जलभूतामध्ये मुख्य तत्व कोणतं? शुक्र. शुक्र. आकाश. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंगेताई तेजाचे तत्व कोणते? ओम नमः शिवाय. कांती, सुधा,
प्रकृष्या आणि मुख्य तत्व कोणतं? मुख्य तत्व कोणतं? मुख्य का? शुद्धा. 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 वायूचे तत्व कोणते? बुरांडे ताई बोला. वायूचे तत्व कोणते? वायूचे तत्व संकोचन, चलन, उत्कर्षण, धावन, प्रसरण. मुख्य तत्व कोणतं? धावन. आकाशाचे तत्व कोणते? नंदा काकी सांगा. आकाशाचे तत्व कोणते? जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय ताई. आकाशाची उदराकाश, हृदयाकाश, कंठाकाश, शिराकाश. कट्टे आकाश, उदर आकाश, हृदय आकाश, कंठाकाश आणि शिराकाश. आता पृथ्वीनं आपले तत्व जलाला दिलं तेव्हा काय तयार झालं? पृथ्वीनं आपला एक अष्टमांश भाग जलाला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं? जसे ते म्यूट करा. म्यूट करा. ओम नमः शिवाय म्यूट करा. आवाज यायला. पृथ्वीनं आपला एक अष्टमांश भाग जेव्हा जलाला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं? ओम नमः शिवाय. बाकीचे पण बोला. बाकीचे भरपूर लोक आहेत पण बोलतच नाहीत. बोला ना ताई. बाकीचे लक्षात येतं बोललं तर. शोणित निर्माण झालं. जलानं जेव्हा आपला एक अष्टमांश भाग वायूला दिला तेव्हा काय निर्माण झालं? ही कोष्टक लक्षात येण्यासाठी विचारायला, दुसरं काय नाही. कोष्टक लक्षात यावं आपल्याला. निर्माण झालं ते. वाट बघायला म्हणून तुम्ही सांगता मी सांगायला ते बरं का. तसं काही नाही. जलानं संकोचन नाही. प्रश्न ऐकत आहे. जलानं आपला एक अष्टमांश भाग जेव्हा वायूला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं? ओम नमः शिवाय. मंगेताई बोला. हात वर केलेला दिसायला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चलन झालं. लक्षात यायला पाहिजे कोष्टक. कोष्टक लक्षात आलं की सगळंच लक्षात येतं बघा. आता वायूनं जेव्हा आपला एक अष्टमांश भाग आकाशाला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं? वायूनं एक अष्टमांश आकाशाला दिला तेव्हा काय उत्पन्न झालं? नंदा काकी येईल का लक्षात? वायूनं आकाशाला एक अष्टमांश भाग दिला तेव्हा काय उत्पन्न झालं? ओम नमः शिवाय. तर आपण ही आपलं आता ही पंचीकरण झालेलं आहे. ह्याचं पुढचं आपल्याला बघायचं आहे. अशा रीतीनं स्थूल देहाच्या 25 तत्वाची पंचीकरणाची निरूपण केले. अशा रीतीनं जे स्थूल देहाचे किती तत्व आहेत? स्थूल देहाचे ओम नमः शिवाय किती तत्व स्थूल देहाचे? 25 तत्व. मग ह्या अशा रीतीनं स्थूल देहाच्या 25 तत्वाची पंचीकरणाचे निरूपण केले. निरूपण केले म्हणजे सांगितले. 25 तत्वाचं निरूपण केलं आहे. हे गौण पक्षाने समजण्यासाठी केलेले आहे. ही काय एवढं मुख्य नाही असं सांगितलं त्यांनी. गौण आहे.
इतकं मुख्य ह्याला समजायचं नाही. फक्त कशात काय मिसळलं आणि ती काय उत्पन्न झालं, आपला ध्येय कसा उत्पन्न झाला हे आपल्याला कळण्यासाठी ही इथं दिलेलं आहे. ही गौण आहे, म्हणजे तितकं काही महत्त्वाचं नाही असं सांगू लागलेले आहेत. गौण पक्षाने समजण्यासाठी केलेले आहे, तुम्हाला समजावंही. अभ्यास आपल्याला आपल्या शरीराचा करायचा आहे, ह्या ध्येयाचा करायचा आहे. या ध्येयापासून आपल्याला बाजूला निघायचं आहे. ध्येय मी नाही. मग आपल्या शरीरामधला प्रत्येक कण कण कुणाचा आहे सगळं सांगितलेले बघा ह्या ग्रंथामध्ये. हात कुणाचा आहे, पाय कुणाचा आहे, डोळा कुणाचा आहे हे सुद्धा सगळं सगळं सांगितलं. आणि ह्याच्यापेक्षा वेगळा मी आत्मा आहे, ह्याहून भिन्न आहे, दृष्टा साक्षी आहे असं इथं त्यांना सिद्ध करून दाखवायचे. म्हणून सांगतात की ही जी निरूपण केलं, ही जी सांगितलं आहे ते गौण पक्षाने समजण्यासाठी केलेले आहे. परंतु खरे पाहिले तर पंचीकृत पंचमाभूताच्या 25 तत्वाचा स्थूल ध्येय झाला आहे. खरं बघितलं तर पंचीकृत पंचमाभूताच्या 25 तत्वाचा स्थूल ध्येय झाला आहे. मग ही रक्त कसं, निद्रा रक्त कसं तयार झालं, घाम कसा तयार झाला, ही पण आपल्याला माहिती व्हावं म्हणून सांगितलेलं आहे. ही काही जास्त महत्त्वाचं नाही असं ग्रंथकार सांगू लागलेले आहेत. पण किचकट विषय माहिती असायला पाहिजे. आणखीन वाचा, उद्या मी तुम्हाला विचारील. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले त्या वाणीचा दोष, या ध्येयाचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.